दिवाळी हा सण भारतात सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो। कारण दिवाळी हा सण एक दोन दिवसाचा नाही तर तब्बल 5 दिवस चालणारा सण आहे आणि या 5ही दिवसांचं एक वेगळं महत्त्व आणि परंपरा आहेत। या 5 दिवसातील एक महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजे नरक चतुर्दशी। श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आपल्याकडे सांगितली जाते। महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा या छोट्याशा राज्यात सर्वात उत्साहात दिवाळी साजरी होते, ती नरक चतुर्दशीला। संपूर्ण गोव्यात नरक चतुर्दशीला ढोल ताशे आणि मिरवणुका पाहायला मिळतात आणि मिरवणूक असते नरकासुराच्या प्रतिकात्मक पुतळ्यांची। यामुळे गोव्यातील दिवाळीला एक वेगळी ओळख मिळाली आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गोव्यात कशा पद्धतीने नरकासूर दहनाची परंपरा आहे आणि नरकासूर दहन कसं केलं जातं, तसेच गोव्यातील दिवाळीत काय वेगळंपण आहे याविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन आणि आपण पाहताय बोल भिडू। गोव्यातील नरकासुराच्या दिवाळीविषयी जाणून घेण्या अगोदर आपण समजून घेऊ नरक चतुर्दशी म्हणजे काय आणि या दिवशी नरकासुराचा वध का केला जातो। पुराण कथेत सांगितलेल्या आख्यायिकानुसार ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी नरकासुराने तपश्चर्या केली होती। त्याच्या या तपस्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याचा कुणाकडूनही वध होणार नाही असं वरदान ब्रह्मदेवानं नरकासुराला दिलं। वरदानामुळे नरकासूर अनेक राजांना हरवून त्यांच्या मुलींना व राज्यातील स्त्रियांना पळून न्यायचा आणि बंदी बनवून ठेवायचा। त्याचा अन्याय एवढा वाढला की अनेक देवदेवताही त्याच्यामुळे परेशान झाले। नरकासुराला थांबवायचं असेल तर त्याचा वध करणं हाच पर्याय शिल्लक राहिला होता। श्रीकृष्ण गरुडावर स्वार होऊन आले आणि त्यांनी नरकासुराचा वध केला। नरकासुराचा वध झाल्यानं देवांना आणि राज्यातील प्रजेला आनंद झाला। कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी हा सण म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच त्या दिवशी गोव्यातही नरकासुराचा वध केला जातो। दिवाळीत नरकासुराचा वध करणं ही गोव्यातील परंपरा आणि संस्कृती समजली जाते। नरक चतुर्दशीला गोव्यात धाकटी दिवाळी, गोरवा पाडवो आणि धेंडलो असं म्हणलं जातं। नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री घरातल्या सर्व महिला घरातील भांडे स्वच्छ धुवून त्यावर चंदनाचे आणि चुन्याचे ठुपके देऊन पान वाहून त्याची पूजा करतात। नरक चतुर्दशीला पहाटे उठून तरुण मुलं नरकासुराची एक लहानशी प्रतिमा घेऊन नाचतात। त्यामध्ये एक जण कृष्णाची वेशभूषा करतो आणि नरकासूर कृष्ण युद्धाचा खेळ खेळला जातो। पण आता कालांतराने यात बदल झालेला पाहायला मिळतोय। नरकासूर दहनाचा आता मोठा कार्यक्रम गोव्यातील शहरात आणि गावागावात होतो। नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्रीपासून नरकासुराच्या मिरवणुकीला सुरुवात होते। गोव्यामधल्या शहरातील आणि गावातील चौका चौकात अकराळ विकराळ रूपाचे नरकासुराच्या पुतळ्याच्या मिरवणुका पाहायला मिळतात। आकर्षक रोषणाई, डीजेचा आवाज आणि त्यावर नाचणारी तरुण पोरं या दिवशी आपल्याला विशेष करून बघायला मिळतील। मिरवणूक दरम्यान 25 ते 40 फुटाचे नरकासुराचे पुतळे सर्वांचं लक्ष वेधून घेतात। या नरकासूर दहनाची परंपरा पाहण्यासाठी देशातील आणि विदेशातील हजारो पर्यटक गोव्यात दरवर्षी येतात। काही तास चालणाऱ्या मिरवणुकीचा शेवट पहाटे नरकासुराचं दहन करून होतो। पहाटे नरकासुराचं दहन केल्यानंतर घरी येऊन अभ्यंगन स्नान केलं जातं। अभ्यंगन स्नान झाल्यानंतर सगळेजण फोचा फराळ करतात। गोव्यात 5 प्रकारे पोहे केले जातात, त्याला फो असं म्हणलं जातं। जशी दिवाळीची वेगळी परंपरा आहे तशीच फराळीची वेगळी परंपरा इथे पाहायला मिळते। फो फराळात पाकातले फो, रोसा फो, गोडाचे फो, तिक्षे फो, ताकाचे फो, कढीचे फो, फोडणे फो, फोवा खीर आणि फो चिवडो अशा प्रकारचे पोहे गोव्यात पाहायला मिळतात। त्यापैकी किमान 5 पोहे नरक चतुर्दशीला हमखास केले जातात आणि ते फराळ म्हणून खाल्ले जातात। नरकासूर दहनाप्रमाणेच गोव्यातील दिवाळीची ओळख आहे या फो फराळामुळे। गेल्या काही वर्षापासून गोव्यातील नरकासूर दहनाच्या परंपरेला अधिक उत्साह मिळतो तो नरकासूर स्पर्धेमुळे। गावागावात आणि शहरात नरकासूर मिरवणुकीच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात। संपूर्ण राज्यात 1000पेक्षाही जास्त नरकासुराचे प्रतिकात्मक पुतळे बनवले जातात आणि यामध्ये वर्षानुवर्ष वाढ होते। या नरकासूर दहन स्पर्धेमुळे गोव्यातील तरुण दसरा झाला की लगेचच आकर्षक आणि मोठ्या नरकासुराचे प्रतिकात्मक पुतळे तयार करण्याच्या कामाला लागतात। गोव्यातील पणजी, मडगाव, फोडा, म्हापसा, साकली यासह विविध ठिकाणी मोठ्या बक्षिसाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। नरकासुराचा चेहरा जेवढा भयानक आणि वेगळा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण बक्षीस कुणाला मिळणार हे त्यावरच अवलंबून असतं। हे प्रतिकात्मक पुतळे बनवण्यासाठी गोव्यातल्या भात शेतीच्या उरलेल्या तणाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। पण त्याशिवाय आता कागदाचे लगदे, पालापाचोळा आणि वेगवेगळे साहित्य नरकासूर बनवण्यासाठी वापरलं जाते। या वर्षानुवर्ष होत असलेल्या स्पर्धेमुळे नरकासूर स्पर्धेला मोठं स्वरूप मिळालं आहे।
नरकासुराच्या स्पर्धेत फक्त हिंदूच नाहीत तर कॅथलिक मुस्लिम समाजातील तरुणही देखील सहभागी होऊ लागलेत. गोव्याबरोबरच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, मालवण, सावंतवाडी या ठिकाणी नरकासूर दहन करण्याची परंपरा आहे. कोकणातील या भागात नरक चतुर्दशी दिवशी लोक नरकासूर दहन पाहण्यासाठी घराबाहेर पडतात व एकमेकाला दिवाळीच्या शुभेच्छाही देतात. आता महाराष्ट्रातल्या कोकण पट्ट्यात गोव्यासारख्या स्पर्धाही भरवण्यात येत आहेत. त्यामुळे नरकासूर दहनाची गोव्यातील परंपरा आता महाराष्ट्रातही सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते. ही परंपरा गोव्यात कधीपासून सुरू झाली याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही, पण शेकडो वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे. गोवा म्हणलं की या ठिकाणचा ख्रिसमस सण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण गेल्या शेकडो वर्षापासून इथल्या दिवाळीचं वेगळेपण पाहायला मिळतंय. दिवाळीत उडवले जाणारे फटाके किंवा चमचमणाऱ्या लाईट्स दिसणार नाहीत, पण नरकासूर दहन मात्र या गोव्यातील दिवाळीचं वेगळेपण दाखवून देतं. आज नरकासूर दहनात कालांतराने बदल जरी होत असला तरी मात्र संस्कृती आणि परंपरा आजही गोव्यात जपली जाते. तुम्हाला गोव्यातील नरकासूर दहन दिवाळीची माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा.